मी अजय पांचाळ, सहशिक्षक, सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. SSLC बोर्ड परीक्षेला अनुसरून परीक्षेत येणारा 2 मार्काचा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. ते आहे अपरिमेय संख्या. वर्गमुळात 3 हे अपरिमेय संख्या आहे असे सिद्ध करा. हे 1 नंबरचं कंपल्सरी येणारा प्रश्न आहे परीक्षेमध्ये. तर आता आपण शिकूया. सुरुवातीला अपरिमेय संख्या आहे, इथं परिमेय संख्याला समजून घेऊया. समजा वर्गमुळात 3 हे परिमेय संख्या मानू. आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 3 हे परिमेय संख्या मानलं तर वर्गमुळात 3 लिहून परिमेय संख्या a भागिले b या स्वरूपात असते आणि ते a व b हे z चे सदस्य असून b बरोबर 0 नसते. तुम्ही जे स्लो लर्नर्स आहेत ते विद्यार्थी हे लिहिलं नसलं तरी देखील चालते. तर वर्गमुळात 3 बरोबर a बाय b असं लिहावं. यानंतर b हे इथं पुढे घेऊन जायचं आहे. वर्गमुळात 3 b इथं लिहायचं आहे, नंतर a इथं लिहायचं आहे. हे झाल्यानंतर पुढे लिहायचं आहे दोन्ही बाजूस वर्ग करून. दोन्ही बाजूस वर्ग करू. तर बघा याला जशा तसं लिहायचं आहे. 3ab कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग. तर दोन्ही बाजूला वर्ग केल्यानंतर आपल्याला ही स्टेप भेटते. या स्टेप मध्ये जेव्हा आपण वर्ग करतो तर वर्गमुळात 3 आणि हे वर्ग वर्गमूळ दोन्ही कॅन्सल होऊन फक्त 3 मिळते. त्यानंतर हे b चा वर्ग आणि हे a चा वर्ग. यानंतर आपल्याला 2 ओळी लिहायच्या आहेत. 3 ने a वर्गला भाग जाते. 3 ने a वर्गला भाग तीन ने a ला भाग जाते. त्यानंतर इतकं लिहिल्यानंतर पुढे आपल्याला लिहायचं आहे a बरोबर. समजा a बरोबर 3c मानू. आपल्याला माहिती आहे इथं बघितलं a, इथं पण बघा a. तर त्या a ची किंमत आहे 3b. इथं लिहायचं आहे वर्गमुळात 3b लिहून बरोबर ते 3c पुढे लिहायचं. तितकं लिहिल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूस वर्ग करून घ्यायचं. दोन्ही बाजूस वर्ग करू. तितकं केल्यानंतर ही स्टेप जशा तशी खाली लिहायचं आहे. त्याला वर्गाच्या स्वरूपात लिहायचं आहे. नंतर 3c लिहायचं, त्याला वर्गाच्या स्वरूपात लिहायचं आहे. वर्गमूळ कॅन्सल होऊन 3b भेटते. इथं 3b चा वर्ग बरोबर 3c. 3 चा वर्ग 9. त्यानंतर c चा वर्ग c वर्ग. या 3 ने 3 एका 3 3 त्रिका 9 म्हणजे b वर्ग बरोबर 3c चा वर्ग. म्हणजे या 3 ने b वर्गाला भाग जाते. तेच लिहायचं आहे. 3 ने b वर्गाला भाग जाते. 3 ने b ला भाग जाते. तर 3 ने a ला पण भाग झालेला आहे. 3 ने b ला पण भाग झालेला आहे. म्हणून 3 ने a व b चे साधारण आहे. जर a आणि b चे साधारण जरा सारखे असेल तर ही संख्या
आपण जे गृहीत केलेलं आहे परिमेय संख्या आहे तर ते परिमेय संख्या असू शकत नाही. म्हणून आपल्याला काय लिहिता येते, ही संख्या लिहायचं आहे. पुन्हा वर्गमुळात 3 हे अपरिमेय संख्या आहे असे सिद्ध होते. धन्यवाद.